नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीससाठी तसेच पुणे कारागृह आणि पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सामान्य ज्ञान या विषयाचे सराव प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण या सिरीजचा भाग 8 पाहणार आहोत आणि आजच्या भागामध्ये आपण पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वाचे चालू घडामोडींवरील प्रश्न देखील समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि विशेष करून मुंबईचा पेपर देणार आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मुंबईचा पेपर देणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. तसेच याच प्रकारचे आणखी प्रश्नोत्तरे पाहून मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1, राफेल नदाल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? मित्रांनो, राफेल नदाल नाव आपण ऐकलं असेल. हा एक टेनिसपटू आहे, म्हणजे टेनिस खेळणारा खेळाडू आहे आणि कोणत्या देशाचा आहे तर स्पेनचा आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत याच्या नावावर एकूण 22 ग्रँड स्लॅम पदकं आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, सर्वाधिक ग्रँड स्लॅम पदकं कोणत्या खेळाडूकडे आहेत असा प्रश्न येऊ शकतो. तर त्यावेळी नाव कोणाचं घ्यायचं आपण? नोवाक जोकोविच, कारण त्याच्याकडे 24 ग्रँड स्लॅम पदकं आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2, सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? मित्रांनो, सध्या रिझर्व्ह बँकेचे म्हणजे RBIचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास. मग या ठिकाणी यांचं नाव पर्यायामध्ये आहे का? नाही, म्हणजे पर्याय 4 यापैकी नाही आपलं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, उर्जित पटेल आणि रघुराम राजन हे RBIचे माजी गव्हर्नर आहेत. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3, हैदराबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होता? आता मित्रांनो, हैदराबादमध्ये रझाकार संघटना म्हणजे स्वयंसेवकांची संघटना स्थापन केली होती कासिम रझवी यांनी. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3 कासिम रझवी. तर मित्रांनो, यांचा हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये सहभाग होता. ठीक आहे. तर मित्रांनो, यांचा उद्देश काय होता? सहभाग होता म्हणजे उद्देश काय होता? तर यांचा उद्देश होता हैदराबाद मुक्तीसंग्राम मोडून काढणं आणि सामान्य जनतेच्या मनात दहशत पसरवणं ही यांची महत्त्वाची कामं होती. लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 4, स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, आपण आत्ताच हैदराबाद मुक्तीसंग्रामचं नाव घेतलं. तर मित्रांनो, यामध्ये रामानंद तीर्थ यांचं देखील मोठं योगदान होतं. तर मित्रांनो, यांचं पूर्ण नाव, यांचं मूळ नाव होतं व्यंकटेश भगवानराव खेडगीकर. म्हणजेच मित्रांनो, आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 1. तर मित्रांनो, यांचा जन्म आहे तो कर्नाटकातील विजापूर या ठिकाणी झाला होता आणि मृत्यू हा हैदराबादमध्ये झाला होता. लक्षात ठेवा. आणि यांनी हैदराबाद मुक्तीसंग्राममध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे. ठीक आहे. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 5, आंतरराष्ट्रीय बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो? आता मित्रांनो, संयुक्त राष्ट्रांनी 2011 साली 11 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार 2012 पासून 11 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पर्याय 1 11 ऑक्टोबर हे आपलं उत्तर आहे. आता मित्रांनो, आणखी एक प्रश्न असतो की राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो? आपण आंतरराष्ट्रीय पाहिलं 11 ऑक्टोबर. तर मित्रांनो, दरवर्षी 24 जानेवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो, याची सुरुवात कधी झाली होतं असा देखील प्रश्न येईल. राष्ट्रीय बालिका दिवसाची सुरुवात भारतामध्ये कधीपासून करण्यात आली? तर मित्रांनो, याचं उत्तर काय असायला पाहिजे? 2008 पासून. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6, कायमधारा पद्धती कोणी सुरू केली? आता या ठिकाणी पहा, कायमधारा पद्धती म्हणजेच जमिनीचा एक फिक्स महसूल दर म्हणजेच कराचा दर ठरवून दिला गेला होता. आणि कधी ठरवून दिला गेला होता? 1793 ला. आणि त्यावेळी गव्हर्नर जनरल कोण होता किंवा गव्हर्नर कोण होता? तो होता लॉर्ड कॉर्नवॉलिस. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस. आणि मित्रांनो, सुरुवातीला ही बंगाल आणि बिहार या प्रांतामध्ये सुरू करण्यात आली आणि त्यानंतर पुढे मद्रास आणि वाराणसीमध्ये देखील लागू करण्यात आली. लक्षात ठेवा, कोणी सुरू केली होती? लॉर्ड कॉर्नवॉलिस. वर्ष काय? 1793. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे, ज्यामध्ये आपण फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत. तर मित्रांनो, यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर
ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत, पूर्ण माहिती देत आहोत, त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात, तर फक्त ₹25 10 प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि याच प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं, तर तुम्ही फक्त ₹25 10 प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 7, भारतात पहिल्यांदाच पिकल बॉल चॅम्पियनशिप स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, ही स्पर्धा आता सुरू आहे. 12 ते 17 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. तर मित्रांनो, पिकल बॉल स्पर्धा म्हणजे काय असतं, पिकल बॉल म्हणजे काय असतं, तर मित्रांनो, ही स्पर्धा टेनिस सारखी असते, ज्यामध्ये फक्त बॉल असतो तो छिद्रांचा असतो, बॉलला छिद्र असतात. ठीक आहे. तर मित्रांनो, ही स्पर्धा आहे ती टेनिस, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या 3 खेळांची मिळून बनलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, भारतामध्ये या स्पर्धांचं पहिल्यांदाच आयोजन केलं जात आहे. कोणत्या वर्षी? या वर्षी 12 ते 17 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये. आणि कुठे केलं जात आहे? मुंबईमध्ये. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 मुंबई. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणते वाळवंट जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, फक्त वाळवंट विचारलंय, तर त्यावेळी काय सांगायचं आहे? जगातील सर्वात मोठं वाळूचं वाळवंट कोणतं आहे? सहारा वाळवंट. कुठे आहे? आफ्रिकेच्या उत्तर भागात. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 सहारा वाळवंट. तर मित्रांनो, जर विचारलं की जगातील सर्वात मोठं शीत वाळवंट कोणतं, तर मित्रांनो, या ठिकाणी या सहारा वाळवंटापेक्षा डबल साईजचं आहे अंटार्क्टिका हे शीत वाळवंट. ठीक आहे. ज्याप्रमाणे वाळूचं वाळवंट असतं, त्याप्रमाणे बर्फाचं शीत वाळवंट असतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, हान कांग यांना 2024चा कोणता नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे? आता मित्रांनो, हान कांग कोण आहेत? तर मित्रांनो, या दक्षिण कोरियातील एक लेखिका आहेत, ज्यांनी या अगोदर द व्हेजिटेरियन या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देखील जिंकलेला आहे. तर मित्रांनो, यांना 2024 मध्ये साहित्यातील, त्यांच्या लेखनासाठी साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 साहित्यातील नोबेल पुरस्कार. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही? मित्रांनो, या ठिकाणी पहा, पूर्ववाहिनी नद्या कोणत्या कोणत्या आहेत? ज्या नद्या मुख्यत्वे करून गंगा नदीला मिळतात किंवा पुढे जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, गोदावरी बंगालच्या उपसागराला मिळते आणि महाराष्ट्रामध्ये उगम पावून ती बंगालच्या उपसागराकडे पूर्वेला वाहते. कृष्णा नदी महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते आणि बंगालच्या उपसागराकडे वाहते. तसेच कावेरी नदी देखील बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. म्हणजे ह्या 3 काय आहेत? पूर्ववाहिनी आहेत. तर मित्रांनो, मही नदी ही मध्य प्रदेशमध्ये उगम पावते, पुढे ती राजस्थानमध्ये जाते, राजस्थानमधून गुजरातमध्ये आणि गुजरातमधून अरबी समुद्राला मिळते. म्हणजे मित्रांनो, ही दक्षिण वाहिनी नदी आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. हिला आपण दक्षिण वाहिनी किंवा पश्चिम वाहिनी नदी म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? मही ही नदी पूर्ववाहिनी नाही. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? आता मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कुठे आहे? राजस्थानमध्ये, ज्याचं नाव आहे सांबर सरोवर. मग मित्रांनो, या ठिकाणी पर्यायामध्ये सांबर नाहीये. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय 4 यापैकी नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, लोणार सरोवर आहे ते महाराष्ट्रातील तसेच भारतातील एकमेव असं सरोवर आहे जे उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 12, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? आता मित्रांनो, पंचायत समिती ही काय? पंचायत राज सिस्टीम मधली एक पायरी आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? हा ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यामधील दुवा आहे. तर मित्रांनो, या पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख तसेच सचिव कोण असतो? गट विकास अधिकारी म्हणजे BDO, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, यांची नियुक्ती कोण करतं? तर मित्रांनो, यांची निवड आहे ती MPSC कडून केली जाते आणि नेमणूक आहे ती राज्य सरकारकडून केली जाते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले? आता या ठिकाणी पहा, भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचं 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झालं. आणि मित्रांनो, यांचा जन्म होता 1937चा. म्हणजे यांना आतापर्यंत किती वर्ष झालेले आहे? त्यांचं वय किती होतं? 86 वर्ष होतं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय?
पर्याय 3 86 वर्ष. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे, या ठिकाणी पहा यांना मिळालेले पुरस्कार कोणते कोणते. 2000 साली पद्मभूषण, 2006 साली महाराष्ट्र भूषण, 2008 साली पद्मविभूषण, 2014 साली ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर, 2023 साली ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया आणि 2023 सालीच महाराष्ट्राचा उद्योगरत्न पुरस्कार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार कितव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात देण्यात आला आहे. मित्रांनो मिथुन चक्रवर्ती यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला आणि मित्रांनो हा 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये देण्यात आला. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 3 17व्या. ठीक आहे. तर मित्रांनो हा पुरस्कार आहे तो त्यांना 8 ऑक्टोबर 2024 या दिवशी देण्यात आला होता. ठीक आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला मराठी व्याकरण, सामाजिक ज्ञान या विषयाचे सराव प्रश्न क्विज मार्फत सोडवायचे आहेत आणि सराव करायचा आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण यासारख्या विषयांचे 50 ते 100 सराव प्रश्न अभ्यासासाठी दिले जातात. त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून करायचा आहे, त्यासाठी प्रश्नोत्तरे सोडवायचे आहेत तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 15, इराणी चषक 2024 ही क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली. आता मित्रांनो काही वेळा विचारलं जाईल की इराणी चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर या ठिकाणी पहा क्रिकेटशी संबंधित आहे मित्रांनो. आणि ही स्पर्धा आहे ती कधी सुरू झाली होती, इराणी चषकाला सुरुवात झाली होती 1959 पासून, 1959-60 पासून. आणि मित्रांनो आतापर्यंत 2024 पर्यंत 2024 धरून मुंबईने ही स्पर्धा आहे ती 15 वेळा जिंकलेली आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय, पर्याय 1 मुंबई. कोणी जिंकली, मुंबईने जिंकली. ठीक आहे. 2024 ची इराणी चषक स्पर्धा मुंबईने जिंकली आणि ही आतापर्यंत मुंबईने जिंकलेली 15वी स्पर्धा आहे. ठीक आहे. सुरुवात कधी झाली होती, 1959-60 पासून. प्रश्न क्रमांक 16, कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात. आता मित्रांनो कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणायचं, एंटोमॉलॉजी. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय, पक्ष्यांचा अभ्यास. एनाटॉमी म्हणजे काय, आपल्या अंतर्गत शरीराचा अभ्यास. आणि पॅथॉलॉजी म्हणजे काय, तर रोगांचा अभ्यास. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराला कोणाचे नाव देण्यात आले आहे. मित्रांनो महाराष्ट्र सरकारनं 2023 ला महाराष्ट्रामध्ये महत्वाची कामगिरी करणाऱ्या उद्योगधंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देणाऱ्या व्यक्तींना उद्योगरत्न पुरस्कार द्यायला सुरुवात केली होती. तर मित्रांनो 2023 चा पहिलाच पुरस्कार होता तो रतन टाटा यांना देण्यात आला होता. आणि 2024 ला रतन टाटा यांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं या उद्योगरत्न पुरस्काराला रतन टाटा यांचं नाव दिलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, पर्याय 3 रतन टाटा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत. मित्रांनो भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत, जगदीप धनखड. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 1 जगदीप धनखड. मित्रांनो यांच्यावर काय प्रश्न येतात, जगदीप धनखड कोणत्या राज्याचे आहेत. मित्रांनो हे राजस्थानचे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय असणार आहे, जगदीप धनखड हे या अगोदर कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम करत होते. तर मित्रांनो यांनी पश्चिम बंगालचे 28वे राज्यपाल म्हणून काम केलेलं आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 19, रोलँड गॅरोस ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. आता मित्रांनो या ठिकाणी आपण फ्रेंच ओपन टेनिसचं नाव ऐकलं असेल. तर मित्रांनो या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेलाच रोलँड गॅरोस असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, पर्याय 3 टेनिस स्पर्धा. तर मित्रांनो ही स्पर्धा आहे ती दरवर्षी तर मित्रांनो या स्पर्धेला 1891 ला सुरुवात झाली होती आणि या स्पर्धेचं बक्षीस असतं 21,17,000 पाऊंड. ठीक आहे. तर मित्रांनो आतापर्यंत ही स्पर्धा सर्वाधिक वेळा राफेल नदाल याने जिंकलेली आहे. आणि किती वेळा जिंकलेली आहे, 9 वेळा जिंकलेली आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20, राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो. आता मित्रांनो आपल्या भारतातील एक मोठे शास्त्रज्ञ ज्यांना फिजिक्समध्ये नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी आपण रामन इफेक्टचा शोध लावल्याची घोषणा केली होती. आणि या दिवसानिमित्तच भारतामध्ये
1987 सालापासून दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, दरवर्षी या विज्ञान दिनाला एक थीम असते, जसं की 2024 ची थीम होती विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान. ठीक आहे, विचारला जाऊ शकतो प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिवस 2024 ची थीम काय होती? काय होती? विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान. प्रश्न क्रमांक 21, चतुर्भुज सुरक्षा संवाद क्वाड मंचाचे खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? आता मित्रांनो, क्वाड म्हणजे काय? तर 4 देशांची एक सुरक्षा बैठक आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, भारत आहे, जपान आहे आणि अमेरिका आहे. म्हणजे मित्रांनो, हे 4 देश आहेत. कोणते कोणते? ऑस्ट्रेलिया, जपान, भारत आणि अमेरिका. मग या ठिकाणी पहा, पर्यायामध्ये कोणते कोणते आहेत? ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका आणि चौथा भारत. मग मित्रांनो, फ्रान्स सदस्य आहे का? नाहीये. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 फ्रान्स हा क्वाडचा सदस्य नाही. तर मित्रांनो, या क्वाडची स्थापना कधी झाली होती? 2007 साली. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणता वायू हा हरितगृह प्रभावास कारणीभूत नाही? मित्रांनो, हरितगृह प्रभाव म्हणजे काय? या ठिकाणी वातावरणामध्ये उष्णता साठवून ठेवणारे काही वायू आहेत, ज्यामुळे पृथ्वीवरील वातावरणातील उष्णता वाढत आहे, ज्याला आपण काय म्हणतोय? हरितगृह परिणाम म्हणतोय. तर मित्रांनो, ज्या वायूमुळे हरितगृह परिणाम निर्माण होतो त्याला काय म्हणायचं? हरितगृह वायू म्हणायचं. आणि ते कोणते कोणते आहेत? तर मित्रांनो, त्यामध्ये सर्वात मोठा आहे कार्बन डायऑक्साईड, त्याच्यानंतर मिथेन, त्यानंतर नायट्रस ऑक्साईड, त्यानंतर हॅलोजनेटेड गॅसेस म्हणजे CFC, त्यानंतर नायट्रोजन ऑक्साईड आणि इतर काही महत्त्वाचे वायू जसं की पाण्याची वाफ. हे सर्व काय आहेत? हरितगृह वायू आहेत. म्हणजे या ठिकाणी पहा, कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड हे काय आहेत? हरितगृह वायू आहेत. परंतु मित्रांनो, अर्गॉन हा हरितगृह वायू नाहीये. म्हणजे पर्याय 4 अर्गॉन हे आपलं उत्तर असणार आहे. अर्गॉन हा हरितगृह वायू नाही, म्हणजे हरितगृह परिणामास कारणीभूत नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कोठे आहे? आता मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 1906 साली नाशिक या ठिकाणी 275 एकर जागेवर महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय? पर्याय 1 नाशिक. वर्ष होतं 1906, म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, टिंब हे संत भारुडे व गवळणी करता प्रसिद्ध आहेत. आता मित्रांनो, आपण ऐकलं असेल दार उघड बये. ही जी भारुड आहेत ती कोणाची आहेत? संत एकनाथांची आहेत. आणि मित्रांनो, तेच भारुड आणि गवळणीसाठी प्रसिद्ध असलेले संत आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 संत एकनाथ. प्रश्न क्रमांक 25, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, जायकवाडी धरण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण जवळ गोदावरी नदीवर बांधण्यात आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 गोदावरी. तर मित्रांनो, याची स्थापना झाली होती किंवा याच्या बांधकामाला सुरुवात झाली होती 1965 साली आणि बांधकाम पूर्ण झालं होतं आणि उद्घाटन झालं होतं 1976 ला. ठीक आहे. नदी कोणती? गोदावरी. तर मित्रांनो, या धरणाच्या जलाशयाला नाथसागर हे नाव आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 26, भारतातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? मित्रांनो, या प्रकल्पाचं उद्घाटन आहे ते नाथपा जाखरी या ठिकाणी नाथपा जाखरी हायड्रो पॉवर प्रोजेक्ट या नावानं करण्यात आलेले आहे. आणि मित्रांनो, नाथपा जाखरी कुठे आहे? हिमाचल प्रदेशमध्ये. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 हिमाचल प्रदेश. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27, नुकताच पार पडलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत एकूण किती संघांनी भाग घेतला होता? आता मित्रांनो, T20 वर्ल्ड कपला सुरुवात कधी झाली होती? 2007 साली झाली होती, हो ना? तर मित्रांनो, यामध्ये मागच्या वर्ल्ड कप पर्यंत म्हणजे 2022 पर्यंत दरवर्षी 16 संघ खेळायचे, परंतु 2024 ला एकूण 20 संघ खेळलेले आहेत. म्हणून ही स्पर्धा महत्वाची आहे. म्हणून हा आकडा महत्वाचा आहे. लक्षात ठेवा. 2024च्या T20 वर्ल्ड कप मध्ये किती संघ होते? 20 संघ होते. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, हे 20 संघ कोणते कोणते होते? तर मित्रांनो, यामध्ये महत्वाचे आहेत भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी, साऊथ आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स आणि नेपाळ हे एकूण 20 देश 2024च्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये खेळले होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, हुकुमशाह हिटलर कोणत्या वर्षी आत्महत्या करून मेला? आता मित्रांनो, जर्मनीचा एक हुकुमशाह त्यानं केलेल्या ज्यूंच्या कत्तलीसाठी तसेच दुसऱ्या महायुद्धाचं कारण म्हणून हा प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, यानं दुसऱ्या महायुद्ध संपायच्या आधी थोडे दिवस म्हणजेच 30 एप्रिल 1945 ला
आपल्या पत्नीसह आत्महत्या केलेली होती. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय पर्याय 2 1945. तारीख काय होती 30 एप्रिल. आणि मित्रांनो याच्या पत्नीचं नाव काय होतं इवा ब्राऊन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्र भूषण 2024 हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आला. आता मित्रांनो महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली होती 1995 ला. ठीक आहे. आणि मित्रांनो तेव्हापासून हा पुरस्कार दिला जातो. तर 2024 चा पुरस्कार आहे तो प्रदीप महाजन यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 2 प्रदीप महाजन. आशा भोसले 2021, आप्पासाहेब धर्माधिकारी 2022 आणि अशोक सराफ 2023. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 30 दूरदर्शन किसानने 2024 पासून टिंबटिंब नावाचे 2 AI अँकर सादर केले आहेत. आता मित्रांनो दूरदर्शन किसान म्हणजे DD किसान ही पहिली सरकारी वाहिनी बनलेली आहे. म्हणजे पहिलं सरकारी चॅनल बनलेलं आहे ज्यांनी आपल्या चॅनलवर अँकर म्हणून AI ची नियुक्ती केलेली आहे. आणि मित्रांनो त्या AI ची नावं काय आहेत क्रिश आणि भूमी. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 31 1973 मध्ये चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले होते. मित्रांनो 1973 ला चिपको आंदोलन आहे ते त्यावेळेच्या उत्तर प्रदेश आणि आताच्या उत्तराखंड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलं होतं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 2 उत्तराखंड. तर मित्रांनो याचं नेतृत्व कोणी केलं होतं सुंदरलाल बहुगुणा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला. आता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630. त्यानंतर त्यांचा राज्याभिषेक 6 जून 1674 आणि त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे राज्याभिषेक कधी 6 जून 1674 पर्याय 1. पुढे पहा प्रश्न क्रमांक 33 अलीकडेच उद्रेक झालेला सेमेरू ज्वालामुखी कोणत्या देशात आहे. मित्रांनो सेमेरू ज्वालामुखी हा सेमेरू पर्वतामध्ये आहे आणि सेमेरू पर्वत कुठे आहे जावा बेटांवर आहे. आणि जावा बेट कोणाच्या अधिपत्याखाली आहेत इंडोनेशियाच्या. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय पर्याय 3 इंडोनेशियामध्ये सेमेरू ज्वालामुखी आहे किंवा सेमेरू पर्वत आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34 भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो कोठे आहे. मित्रांनो एल निनो कुठे आहे पॅसिफिक महासागरामध्ये पेरू या देशाच्या किनारपट्टीवर आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय पर्याय 3 प्रशांत महासागर म्हणजेच पॅसिफिक महासागर. प्रश्न क्रमांक 35 आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता. आता मित्रांनो या ठिकाणी पहा व्हेनेझुएला हा जगातील असा देश बनलेला आहे ज्यानं आधुनिक इतिहासामध्ये आपल्या 6 पैकी 6 हिमनद्या गमावलेल्या आहेत. तर मित्रांनो यानं 2011 ला 6 पैकी 5 हिमनद्या गमावलेल्या होत्या आणि 2024 ला त्यानं आपली 6वी हिमनदी हम्बोल्ट गमावलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 1 व्हेनेझुएला. ठीक आहे. आता मित्रांनो या नदीला फक्त एक बर्फाळ प्रदेश म्हणून दर्जा दिलेला आहे. याआधी ती नदी होती हिमनदी होती परंतु आता तिला फक्त बर्फाळ प्रदेश हा दर्जा दिलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36 गटात न बसणारा शब्द किंवा पद शोधा. आता मित्रांनो मंगळ शनी रवी बुध. मंगळ ग्रह शनी ग्रह बुध ग्रह परंतु रवी काय रवी म्हणजे सूर्य हा एक तारा आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 गटात बसत नाहीये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37 घुमर लोकनृत्य टिंबटिंब राज्यात प्रसिद्ध आहे. मित्रांनो घुमर हे जे आहे ते राजस्थानमध्ये सरस्वती देवीच्या पूजनासाठी करण्यात येणारं नृत्य आहे. म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 2 राजस्थान. कोणत्या देवीसाठी सरस्वती देवीसाठी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38 दाढी करताना कोणता आरसा वापरतात. मित्रांनो दाढी करताना अंतर्वक्र आरसा वापरतात ज्यामुळं आरशातील प्रतिमा आहे ती मोठी दिसते आणि त्यामुळे दाढी करणं सोपं होतं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 1 अंतर्वक्र आरसा. प्रश्न क्रमांक 39 MTDC चा अर्थ काय. मित्रांनो MTDC म्हणजे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40 मोडेम हे संगणकाचे कोणते डिव्हाइस आहे. आता मित्रांनो आपण पाहिले असेल संगणकामध्ये इनपुट डिव्हाइस असतं आउटपुट डिव्हाइस असतं त्याच प्रकारे स्टोरेज डिव्हाइस असतं आणि कम्युनिकेशन डिव्हाइस असतं. तर मित्रांनो आउटपुट डिव्हाइस कोणते आहेत मॉनिटर आहे प्रिंटर आहे. इनपुट डिव्हाइस कोणते आहेत माऊस कीबोर्ड त्यासोबतच स्कॅनर हे काय इनपुट डिव्हाइस आहेत. तसेच स्टोरेज डिव्हाइस काय आहेत रॉम आहे रॅम आहे त्याचबरोबर पेन ड्राईव्ह वगैरे काय स्टोरेज डिव्हाइस आहेत. आणि कम्युनिकेशन डिव्हाइस कोणते आहेत तर मोडेम जे की आपल्याला इंटरनेट सोबत कनेक्ट करतं.
म्हणजे आपल्याला काय म्हणायचं या ठिकाणी, मोडेम हे संगणकाचे कम्युनिकेशन डिव्हाइस आहे जे संगणकाला इंटरनेट सोबत जोडतं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 3 कम्युनिकेशन डिव्हाइस कोणता आहे, मोडेम. प्रश्न क्रमांक 41, भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? आता मित्रांनो, भारतामध्ये या अगोदर देखील खूप लोक आली होती, परंतु ज्यावेळी ऑटोमन तुर्कांनी खुसकीचा मार्ग बंद केला त्यावेळी भारताकडे येण्यासाठी समुद्री मार्गाची आवश्यकता पडू लागली आणि त्यावेळी समुद्र मार्गाचा शोध घेण्यात आला, परंतु कोणाला यश येत नव्हतं. परंतु त्यावेळी पोर्तुगीज खलासी वास्को द गामा आहे तो 1498ला आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारतामध्ये आला. ठीक आहे, म्हणजे कोण आलं होतं, वास्को द गामा. कोण होता, पोर्तुगीज. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर होतं. ठीक आहे, तर मित्रांनो वर्ष कोणतं, 1498. तो कोणत्या बंदरात उतरला, तर मित्रांनो तो कालिकत बंदरात उतरला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42, मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून टिंब वेळा जाते. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, आपल्या हातातून समजा अशुद्ध रक्त हृदयाकडे गेलं, ते कुठं गेलं, पहिल्यांदा हृदयामध्ये गेलं. त्यानंतर त्याला शुद्ध करायचं आहे, ते कुठं जाणार, फुफ्फुसामध्ये जाणार, ज्यामध्ये त्यामध्ये ऑक्सिजन मिळवलं जाईल. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा हृदयामध्ये गेलं, त्यानंतर फुफ्फुसामध्ये गेलं, त्यानंतर पुन्हा ते हृदयाकडे येतंय, म्हणजे दुसऱ्यांदा हृदयाकडे आलं आणि त्यानंतर पुन्हा पूर्ण अवयवांना ते पाठवलं गेलं. म्हणजे मित्रांनो हृदयामध्ये किती वेळा आलं, 2 वेळा आलं. म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी असणार आहे, पर्याय 2 2 वेळा रक्त हृदयातून जातं. ठीक आहे, कधी कधी सुरुवातीला अशुद्ध रक्त हृदयामध्ये जातं, त्यानंतर ते शुद्ध व्हायला फुफ्फुसामध्ये, आणि फुफ्फुसामधून शुद्ध झालेलं रक्त पुन्हा हृदयामध्ये, आणि त्यातून पुन्हा अवयवांकडे. ठीक आहे, अशा प्रकारचा क्रम असणार आहे. प्रश्न क्रमांक 43, पवन ऊर्जेमध्ये भारताचे स्थान जगात टिंबटिंब आहे. आता मित्रांनो पवन ऊर्जेच्या स्थापित क्षमतेमध्ये भारताचं जगामध्ये 4थं स्थान आहे, परंतु ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचं जगामध्ये 5वं स्थान आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, मानवामध्ये टिंबटिंब गुणसूत्रे असतात. आता मित्रांनो मानवी शरीरामध्ये DNA असतो, ज्यामध्ये एकूण गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात, म्हणजेच एकूण 46 गुणसूत्र असतात. ठीक आहे, 23 जोड्या 46 गुणसूत्र. तर मित्रांनो यापैकी 22 जोड्या सामान्य असतात आणि एक जोडी एक्स आणि वायची असते जी लिंग ठरवते. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय, गुणसूत्रे किती, 46, पर्याय 1, आणि जोड्या विचारलं तर 23, आणि त्यापैकी लिंग निश्चित करणारी किती, 2 गुणसूत्र, म्हणजे एक जोडी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र टिंबटिंब आहे. मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलाचं मुखपत्र आहे दक्षता नावाचं मासिक. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो याची किंमत फक्त 100 रुपये असते. प्रश्न क्रमांक 46, आम्ल पदार्थांची चव कशी असते. मित्रांनो आम्ल पदार्थ म्हणजे काय, तर ऍसिडची चव काय असते, आंबट असते, आणि त्याच्या विरुद्ध काय असतं, आम्लारी म्हणजे अल्कली, ज्याची चव काय असते, कडू असते. त्यामुळे लक्षात ठेवा, आम्ल पदार्थ आंबट, आणि जर आम्लारी विचारलं तर कडू. प्रश्न क्रमांक 47, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे. मित्रांनो भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणता, बॅरन. आणि मित्रांनो हा कुठे आहे, तर अंदमान निकोबार बेट समूहामध्ये. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 4 अंदमान. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48, जगाची विभागणी एकूण किती खंडात झाली आहे. मित्रांनो जगामध्ये पहिले फक्त एक खंड होतं, ज्याचं नाव काय होतं, पॅन्जिया. त्यानंतर त्याची विभागणी झाली आणि त्याचे एकूण 7 खंड बनले. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय, पर्याय 2 7 खंड. आणि मित्रांनो प्रश्न येतो की जगामध्ये एकूण किती महासागर आहेत. 5 महासागर आहेत, त्यांची नावं कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 49, भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे. आता मित्रांनो भारतात सेम आपल्याला माहित असलं पाहिजे, जसं की पश्चिमेला काय, अरबी समुद्र, उत्तरेला हिमालय, त्यानंतर दक्षिणेला हिंद महासागर, त्यासोबतच भारताच्या पूर्वेला, पूर्णपणे पूर्वेला नाहीये तर पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये काय आहे, बंगालचा उपसागर. ठीक आहे, आणि पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मधल्या दिशेला काय म्हणतात, आग्नेय म्हणतात. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 1 आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर आहे. प्रश्न क्रमांक 50, खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते. आता मित्रांनो खाण्याच्या सोड्याला आपण काय म्हणतो, बेकिंग सोडा. त्याचं रासायनिक नाव काय असतं, सोडियम बायकार्बोनेट. आणि मित्रांनो त्याचा फॉर्म्युला विचारला जाईल तर काय असतो, NaHCO3. ठीक आहे, NaHCO3 काय असतो, सोडियम बायकार्बोनेट. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो आणखी एक असतो धुण्याचा सोडा, म्हणजे काय, तर सोडियम कार्बोनेट, आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो, Na2CO3. ठीक आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. अपेक्षा आहे की व्हिडिओमध्ये दिलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल आणि सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कधीही विचारली तर नक्की येतील. तर मित्रांनो, जर व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्न आहे, मानवी शरीरात गुणसूत्रांच्या एकूण किती जोड्या आहेत? 46, 44, 23, 22. मित्रांनो, जोड्या विचारलेला आहे, त्यामुळे योग्य उत्तर व्यवस्थित द्या. जर व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. अपेक्षा आहे की व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि व्हिडिओमधील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजली असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर याचसारखी आणखी व्हिडिओ पाहून 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी बिहारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे प्रश्नोत्तरे दररोज सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आपल्या YouTube चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स यांची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.